शुभ सकाळ सगळ्यांना। न्यू व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आता सकाळचे वाजलेले आहेत 10 वाजलेले आहेत। मी क्रियांश आमचा उठलेला आहे आणि परत झोपला आहे। आज त्यांना सुट्टी आहे त्यामुळे ते पण निवांत झोपलेत। क्रियांशला रात्री अचानकच ताप आला होता त्यामुळे तो जरा सकाळपासून मूड त्याचा काही चांगला नव्हता। त्याला कसं तरी खाऊ घातलं आणि तो झोपला। आता झोपेतून उठल्यावर बघू त्याची तब्येत कशी आहे। ठीक आहे आता त्याला डॉक्टरकडे घेऊन जाता येईल। अचानकच ताप मे बी वातावरण एकदम गरमचं एकदम चेंज झाला ना, पाऊस चालू झाला मग गारवा पसरला त्यामुळे पण झाला असेल त्याला। आता घरातलं आवरायचं आहे मला, थोडाफार स्वयंपाक राहिला आहे माझा करायचा कारण तो रडत होता त्यामुळे मला करताच येत नव्हतं आणि त्याचे पप्पा पण झोपलेले होते। तर जे काही आहे ते पटकन आता आवरून घेते। बघू शकता तुम्ही हे सगळं त्यानेच केलेलं आहे। इथे जरा वेळ येऊन झोपला होता तो। किचनमधलं पण आवरायचं आहे आणि आवरून घेते पटकन। पूजा पण करायची आहे मला, सगळंच पटकन आवरून घेते। बघू आता हे सगळं करायला मला किती वेळ लागतो। नाही घेत तो कधी उठला तो। तर मित्रांनो मी आज पूर्ण दिवस ब्लॉगमध्ये असणार आहे कारण आज आहे संडे आहे का नाही। आज आहे संडे असल्या कारण मी पूर्ण दिवस ब्लॉगमध्ये असणार आहे आणि वातावरण पूर्ण होय आज तर मग वातावरण पूर्ण शुद्ध मग ढगाळ आणि काल तर भरपूर पाऊस होता आणि मी पूर्ण भिजून आलो आहे येताना ताप। आणि आज पहाटेपासून क्रियासला ताप आलेला होता तर माझी पण झोप मोडली, तिचं पण झोप मोडलं तरी मी झोप कवर केलं। नंतर पण दीपू नाही उठली, तसेच उठून कामं वगैरे करून पूजा वगैरे करून घेतली। तर आता मी माझं हेअर कटिंग चाललो आहे, थोडं उशिराने येतो परत मी। तर मी आज आहे पूर्ण दिवस ठीक आहे। तर क्रियांश तर अजून आहे तो, त्याच्या आजचं लय काळजी करावं लागेल आज त्याला सगळं हाजी करावं लागेल आज, नाहीतर मग त्याने खरं तो हांजीचा फायदा घेत होता। बाहेर आलोय मी आणि क्रियांश आणि इडली वडा दोघाला ऑर्डर केलेला आहे। काय खायला लागला तू? इडली सांबर। आम्ही बाहेर आलोय, तो रडत होता त्यामुळे ना मी बाहेर आलोय आणि त्याला घेऊन इडली सांबर खायला लागलो। तो काय खायला लागला? इडली सांबर आम्ही, मलाही भूक लागली होती त्यामुळे आम्ही इडली सांबर। आता दीपूला पण पार्सल घेऊन जाणार आहे तर आता आम्ही आलो होतो क्रियांशला तिकडं तुम्ही बघितलं इडली वडा वगैरे तो खाल्ला आम्ही दोघे बाहेर। आणि मग क्रियांश झाल्यानंतर तो काय जास्त खाल्ला नाही, अर्धीच इडली खाल्ला तो फक्त तिथे, बाकीचं मीच खाऊन टाकलं। मग मी खाल्लं, मग मला कुठं तरी थोडीशी वाईट वाटली, आम्ही दोघंच आहे म्हणल्यानंतर मग थोडं एक प्लेट मग दीपूला आणावं म्हणून नाही दीपूला, मग दीपूला एक प्लेट आणलं तर दीपूला खूप आवडलं ना तुला? खूप आवडलं तुला? ते कॅमेरामध्ये पण त्यानं केस कसे आहेत काय आवरायचं त्या आरसा असल्यासारखं। हो ग सोनू, हो ग सोनू, तू तिथं काय खाल्ला सांग? तू काय खाल्ला तू सांग? इडली सांबर खाल्ला तो, इडली सांबर खाल्ला। कसं खाल्ला तू? चावून खाल्ला का नाही? वॅक कधी केला? हा खाल्लं, मग याला सोडलं तेव्हा थोडं रडायचं कमी झालं त्याचा। मग मी जाऊन माझं हेअर कटिंग वगैरे करून दाढी वगैरे करून गेलो। पण म्हणजे आजचा पूर्ण दिवस माझ्या ह्याच्यातच गेला। आजचा सुट्टीचा दिवस होता माझा। तर होऊ शकतं बघा वाजलेत किती 3:30 फक्त माझा आवरणातच गेला, अजून जेवण नाही काय नाही। आता ते दीपू ताट लावले, दीपू पण माझ्यासाठी आज थांबली कारण रोज मी एकटा जेवतो आणि तिने एकटी जेवती म्हणून आजची एक वेळ भेटतो। खरं सांगायचं हो ना, त्यासाठीच थांबले होती मी, ओळखून घेतलं। तर आज एकंदरीत जेवायचं म्हणून, कारण रात्री पण मला उशीर होता यायला तर क्रियांश थांबत नाही आणि क्रियांश तोपर्यंत तिला पण खाऊन घ्या स्वतः पण खाऊन घेऊन मोकळ होती।
कारण माझा टाइम नसतो यायचा, उशीर होतो, कधी लवकर पण होऊ शकतो. म्हणून रात्रीच्या वेळेस पण दोघं बसून जास्त जेवू शकत नाही आम्ही मिळून, वेळच भेटत नाही. म्हणून आज पूर्ण वेळ भेटला, मग आज आम्ही दोघे बसून. यामुळं आज तिनं माझ्यासाठी पण 3:30 वाजतो बसले. ठीक आहे. आणि आज जेवायला सांगतो तुम्हाला. जेवायला बघा आमरस आहे आणि हे शेवगा आहे. शेवग्याच्या काय मला ते पण आमरसच दिसायला, शेवगा असून पण. आणि चपाती, बस एवढंच आहे आजचं जेवण. तर या जेवायला मित्रांनो. आणि एवढ्यात जास्त व्हिडिओ व्हायरल, म्हणजे जास्त लोकांनी बघिना व्हिडिओ, तर काही चुकत असेल तर मेसेज करून तुम्ही दीपूला सांगू शकता. काहीतरी वेगळं बघायचं असेल तेही सांगा. काय एक डेलीच्या रुटीन मध्ये काहीतरी एक चेंजेस, तुम्हाला एंटरटेनमेंट बघायचं असेल तेही सांगा, तेही आम्ही प्रयत्न करू, नाही का? त्यामुळं बघितलं एवढ्यात काहीतरी का 4-5 व्हिडिओ मध्ये खूप व्ह्यू कमी आलेले, तर काय ह्याच्यामुळे असेल थोडंफार रोजचं तुम्हाला पण बोर होत असेल, काहीतरी एंटरटेन आम्हाला पण सुचत नाही, तुम्ही सुचवा कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून. रेग्युलर लाईफ मध्ये हेच असतं, तरी पण आम्ही काहीतरी प्रयत्न करू, काहीतरी एंटरटेनमेंट करण्यासाठी, काहीतरी तुम्हाला आवडण्यासारखं असं काहीतरी सांगू शकता तुम्ही, त्या पद्धतीने आम्ही करू शकतो. ट्राय तरी करू, ठीक आहे? चला मग आता जेवण करून घेतो आम्ही. तर जेवण करून झाल्यानंतर काय केलं तू परत? जेवण ते झालं मित्रांनो. तर क्रियांश पण झोपला आहे. तर आज खूपच लाडात यायला लागली माझी बायको. कसं झोप, व्हिडिओ काढायचा आहे म्हणून मी पडले, शांत बसले. तर बस झोप की, मग झोप मग. आले आज लय दिवसांनी नवऱ्याची काळजी, नवऱ्यावर लाड प्रेम येऊ लागलं, काय माहित. 8-8 दिवस नसतो ना मी. आलो झोपतो, उठलो तर जातो, असं चाललं की नाही. वेळ देता येईना मला माझ्या बायकोला, हो ना? वर करते मग ती लगेचच. बघा काय आता कुठे जा ना पटकन. आता शॉर्ट आणि शॉर्टचे थोडीशी शूट करू लागलो. शूट झालंय माझं, शूट सगळं झालेलं आहे डन. 2 टेक मध्ये ओके. माझं डायलॉग आता आलं, मी 1 टेक मध्ये असतं आपल्याकडे. 1 टेक 1 टेक नाही होणार. 2 टेक मध्ये माझं झालं. एक तर 2 टेक मध्ये एकाला 1 टेक. ओके आपलं 1 टेक, ओनली 1 टेक. बघू की. उठा आधी, चला इकडे बघ. बास कर बाबा, नको मोबाईल. का लुपी ना बेटा, आम्हाला चार्जिंगला लावू दे. रेड आले, हे बघ इथं रेड आले, रेड आलं शोनो. चार्जिंग झालं की दे. तू आता डेअरी मिल्क खाल्ली, तुम्ही मला का नाही दिली? त्याचं पॅकेट कुठे? संपलं इथं, सांग मम्माला. डेअरी मिल्क संपलं म्हणून सांग. संपलं का? संपलं. बस. स्ट्रॉबेरी पाहिजे? ओके. प्रियांशला आता थोडस बरं वाटू लागलंय, ताप होतं, औषध पाजलं. आता बघू काय होतं. काय पाहिजे तुला? लुपी खायला लागला. लुपीचा बॅटरी लो झालं बॅटरी. रेड आलं त्याला पिलो. हा चिच्ची दादा, ते जेवण करताना ते बघ तिथे रेड आले बघ. हे बघ इथं कसं रेड आले बघ. रेड आलं त्याला. पप्पांना विचार चहा बरोबर काय खायचं, विचार पटकन. काय करा चहा लवकर थोडस. मी किती वाजता गेलो होतो? मी 7 वाजता डीमार्टला गेलो होतो. तर यायला मला 3 तास लागले डीमार्ट मधून यायला, कारण काही जास्त आणायचं नव्हतं मला. टिफिन नव्हता, टिफिन ते आणायला गेलोय. आणि थोडंसं किरकोळ काही गोष्ट तेवढेच आणलं, तरी सुद्धा त्याला थोडंसं जास्तच पैसे गेले न कळत. आणि आता तरी पण उशीर झाला, 6:15 वाजले जेवायला बसायला पण. आणि आज तर बघितलं तर मी उशीर झाला होता खूप. आणि दीपू पण माझ्यासाठी थांबलेली होती जेवणासाठी. तर दुपारी आम्हाला 4 वाजले जेवायला, बरोबर ना? तर आणि तेव्हा खूप पोट भरून जेवण झाला. आणि इकडे क्रियांश खेळू लागला आपला. क्रियांशला थोडंसं काय ताप कमी जास्त चालूच आहे त्याचं.
आज एक दिवस बघणार आहे. उद्या तरी तसं चालू असेल तर उद्या हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल त्याला डॉक्टरांकडे चेकअपसाठी. आणि आज काय आम्हाला जेवणासाठी एवढं काही खास नाही, जास्त म्हणजे लाईटली खायला लागलो आम्ही. हो ना, व्हेरी गुड व्हेरी गुड. कसं 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 ताट वाजून कसं कसं खातो? व्हेरी गुड. कसा टाळ्या वाजवतो? क्लॅप क्लॅप कसं करतो तू? कसं? तर आता आम्ही जेवण वगैरे करून घेतो. आजचा ब्लॉग आम्ही इथे संपवणार आहे. एवढं उशीर ब्लॉगसाठी, आमचे व्हिडिओ बघण्यासाठी एवढं उशीर दिला, त्यासाठी मनापासून धन्यवाद आमच्या दोघांकडनं. तर आज दीपू खूप म्हणजे खूपच थकून गेली आहे. आज खूप थकवलंय क्रियांशनं, कारण त्याला त्याची पण आज नीट तब्येत वगैरे व्यवस्थित नाही आहे त्याची पण. तो पण चिडचिड करू लागलाय, त्यामुळे त्याला हिला पण भरपूर वेळ झाला. आणि मी माझं कामात आहे सगळं, तर माझं पण आजचं संडे काही एवढं बरोबर गेलं नाही आहे, व्यवस्थित नाही. पूर्ण असं नॉर्मली फुकटच दिवस गेल्यासारखं झालेलं आहे. एवढं काय जेवढं कामं करायचे होते तेवढं कामं काहीच नाही झालं. तर ठीक आहे, चला बघू, होते एखादं संडे असंच असतो. चला आता आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगला लवकरच उद्याच्या. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. बाय बाय करा, टेक केअर कर, थँक्यू. सबस्क्राईब करा मग. हा सबस्क्राईब करा, लाईक करा. अरे बापरे, लाईक करा स्वतःच म्हणतोय लाईक करा म्हणून. लाईक करा, अजून शेअर करा. क्रियान शेअर करा. चला चला बाय.